नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन वर्षातल्या पहिल्या दिवशी. तुम्हा सर्वांना देवभक्ती आयुष्य ह्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हाला आनंदाचे, सौख्याचे आणि आरोग्यदायी जावो हीच प्रभूचरणी सदिच्छा. मंडळी, नवीन वर्ष, नवीन उमेद, नवीन आस आशा येताना घेऊन येत असतात. पण त्या सगळ्या नवीन वर्षाचं, त्या सगळ्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी आपल्यामध्ये देखील तेवढाच उत्साह असायला हवा. भरपूर लोक आपल्याला आपल्या आयुष्यात मिळतात जे असं म्हणतात, आत्तापर्यंत जे झालं ते सगळं विसर आणि नवीन आनंदाने नवीन वर्षाचं तू स्वागत कर. परंतु माझ्या मते की तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या बाबतीत मागच्या वर्षी झाल्या त्या सगळं काही न विसरता त्या देखील यावर्षी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन चाला. त्याचं कारण असं की ज्या मागच्या वर्षी तुम्ही तुमच्या आयुष्यातला एवढा वेळ, एवढे दिवस ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी घालवलं असेल, परंतु त्या जर अपुऱ्या राहिल्या असतील तर त्याच पुन्हा यावर्षी नवीन जोमाने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. परंतु कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही इच्छा बाळगताना मंडळी एक पडताळणी जरूर करत जा. ती म्हणजे जी इच्छासाठी तुम्ही एवढी मेहनत घेत आहात, एवढी धडपड करत आहात, त्या इच्छेची खरंच मला गरज आहे का? ती इच्छा माझी पूर्ण व्हावी असं खरंच मला मनापासून वाटते का? ती इच्छा पूर्ण झाली तर माझं काय होईल? माझ्यामध्ये काय बदल होईल? त्याचबरोबर त्या गोष्टीची खरंच मला गरज आहे का? ह्या सगळ्या तुम्ही पहिलं तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि तेव्हा तुम्हाला जे काही उत्तर मिळेल हो किंवा नाही, तर त्या हिशोबाने तुम्ही पुढची वाटचाल करण्यास मोकळे व्हाल. पण मंडळी, ह्या सगळ्या वाटचालीसाठी आपल्याला थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद, त्याचबरोबर आपली अतोनात मेहनत आणि देवांचे आशीर्वाद, देवांची शक्ती आपल्या पाठीशी असणं अत्यंत महत्त्वाचे असते. तर यासाठी आपण ह्या नवीन वर्षी एक छोटासा उपाय करणार आहोत. तर तो हा उपाय म्हणजे काय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर हा उपाय आहे तोच तुम्ही उद्या 2 जानेवारी शुक्रवारी करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय तुम्ही सकाळी देखील करू शकता, देवपूजा झाल्यानंतर, आणि त्याचबरोबर सायंकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला देखील करू शकता. परंतु हा उपाय तुम्ही कुठल्याही मंदिरात किंवा कुठे जाऊन करायची काहीही गरज नाही आहे. त्यासाठी हा उपाय आपण आपल्या घरातल्या देव्हाऱ्यासमोरच आणि देव्हाऱ्यामध्येच करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा पण प्रभावशाली असणारा हा उपाय आहे मंडळी. हा उपाय घरातले वृद्ध वयस्कर लोक देखील करतात. घरामध्ये एखादं नवीन जोडपं असेल तर त्यांनी केलं तर अतिउत्तमच, आणि तसेच पती पत्नी देखील हा उपाय करू शकतात. तर तो उपाय कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर पान, सुपारी आणि खडीसाखर आणि हळदी कुंकू लागणार आहे मंडळी. तर करायचं काय आहे तर तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यामध्ये खूप सारे दरवर्षी किंवा कोणत्या तरी क्षणाला, कोणत्या तरी सणाला कोणता ना कोणता संकल्प जरूर करत असाल. परंतु हा संकल्प करताना तुम्ही हा पहिल्यांदा देवासमोर करायचा आहे. देवासमोर करण्याचं कारण असं की आपण रोजच देवाची पूजा करतो, देवाची भक्ती करतो, देवाला नमस्कार करतो, बरोबर आहे. भरपूर जण हॉलमध्ये, रूममध्ये, मंदिरामध्ये जाऊन संकल्प करत असतील, परंतु हा संकल्प आज आपण देवासमोर थांबून किंवा बसून करायचं आहे. त्याचं कारण जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे पाया पडाल, जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण कराल, तेव्हा तेव्हा तुम्हाला तुम्ही केलेल्या संकल्पाचा अनुभव नक्की कळेल, आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या संकल्पाची आठवण देखील राहील, आणि तुमचा जोम, तुमच्यातला उत्साह कधीही कमी होणार नाही पूर्ण वर्षामध्ये. तर हा संकल्प करताना पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे तर देवासमोर देवाची पूजा झाल्यानंतर पान सुपारी ठेवायची आहे. पहिल्यांदा पान ठेवायचं, मग सुपारी ठेवायची, त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, आणि त्याचबरोबर देवाला प्रसाद म्हणून त्याच्यावरती खडीसाखर ठेवायची. आणि हे सगळं ठेवून झाल्यानंतर घरातल्या सगळ्या सदस्यांनी किंवा ज्यांना कोणा संकल्प करायचा आहे त्यांनी हात जोडून देवांना नमस्कार करायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा परमेश्वरा, आत्तापर्यंत जशी तू आमच्याकडून तुझी सेवा करून घेतली, इथून पुढे देखील आमच्याकडून अशीच खंड न पडता सेवा करून घे. तुमच्या सेवेमध्ये आम्हाला लीन करून घ्या. त्याचबरोबर आत्तापर्यंत खूप वाईट गोष्टींचा आम्ही सामोरे गेलो आहोत. इथून पुढे तरी आमच्या घरावरती तुमची कृपादृष्टी राहू द्या. त्याचबरोबर आत्ता घरावर कोणतीही अडचण देऊ नका, आणि जर आली तर आम्हा सर्वांना एकजुटीने तिला सामोरे जाण्याची शक्ती द्या. अशी देवाला कळकळीची विनंती करायची. आणि ज्यांना कोणा संकल्प करायचा त्याने बसून डोळ्या झाकून किंवा ज्यांना वहीमध्ये लिहायचं आहे त्यांनी वहीमध्ये लिहून देवासमोर जे काही तुमचे आहे त्याचा संकल्प मात्र करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संकल्प करा. बघा, नक्की तुम्हाला तुमच्या संकल्पाची
संकल्पाला तुमच्या देवाची साथ नक्की भेटेल. त्याचबरोबर भरपूर जणांचा प्रश्न असा येतो की गरोदर महिला देवाची ओटी भरू शकता का, देवीची ओटी भरू शकता का? तर नाही, कारण का जेव्हा एका स्त्रीची स्वतःची ओटी भरलेली असते तेव्हा ती दुसऱ्या स्त्रीची किंवा देवीची ओटी भरू शकत नाही. आपली ओटी म्हणजे जेव्हा आपल्याला बाळ झाल्यानंतर तुम्ही त्या देवीला ओटीची भरण्यासाठी जाऊ शकता व नतमस्तक होऊ शकता.